नमस्कार, पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मिल्क शेक घरच्या घरी कसं बनवायचं ती रेसिपी। तर पूर्ण रेसिपी बघा, एकदम सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये असं टेस्टी मिल्क शेक आपण बनवणार आहे। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध। आता दूध हे मी फुल क्रीमचं घेतलेलं आहे, म्हणजे आपलं जे फॅट जास्त असते दुधामध्ये ते दूध वापरायचं आहे। ते पटकन आळवायला मदत होते आणि दूध आळवताना गॅस आपल्याला हा फुल ठेवायचा आहे। हे दूध मी स्वच्छ गाळून घेतलं आहे आणि मस्त तापवायला ठेवलं आहे। आता तुम्ही बघू शकता किती खळखळ अशी उकळी येत आहे। एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे, तर स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा। अशाच मराठी रेसिपी बघण्यासाठी पूजास किचनला लगेच सबस्क्राइब करा। जरीच घंटी आहे त्याच्यावरही प्रेस करा, म्हणजे लवकर रेसिपी तुमच्यापर्यंत येईल। दुधाला मस्त उकळी आली की त्यात आपल्याला वेलचीची पूड टाकायची आहे। अर्धा चम्मच वेलचीची पूड टाकून मस्त असं ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे काही ड्रायफ्रूट टाकायचे आहे। ड्रायफ्रूट मध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता यांना मस्त कट करून घेतला आहे, पातळ पातळ काप केले आहे। ते पण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। 1 लिटर दुधाचं जेव्हा अर्धा लिटर दूध होतं ना, तेव्हाच आपल्याला काजू, बदाम, फ्रूट वगैरे टाकायचे आहे। आणि दुधाचं प्रमाण तुम्ही बघू शकता, अर्धा लिटरवर आलेलं आहे आणि उकळी पण छानपैकी येत आहे। असं मी 20 ते 25 मिनिट दूध फुल गॅसवर तापवून घेतलं आहे आणि आता दूध मस्तपैकी घट्ट झालेलं आहे। तुम्हाला जर याच्यात कॉर्नफ्लावर टाकायचं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर पण टाकू शकता। कॉर्नफ्लावरने आपलं दूध घट्ट व्हायला खूप मदत होते आणि एकदम असं मार्केट सारखं आपलं मिल्क शेक तयार होतं। पण मी ते कॉर्नफ्लावर न टाकता आपलं काजू, बदाम यांची जे तुकडे टाकलेले आहे आणि आपलं साखर, वेलायचीची पूड आणि दूध फुल क्रीमचं घेतल्यामुळे हे पटकन घट्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम टेस्टी वास येत आहे। तर चला आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया। तर इथे रेडी आहे आपलं मिल्क शेक। एकदम सोप्या पद्धतीत आणि घरच्या घरी हे मिल्क शेक तुम्ही नक्की तयार करा। तुम्हाला जर यात केशर टाकायचं असेल तर गरम गरम दुधात एका वाटीमध्ये केशरच्या 2-3 काड्या टाकून ते मस्त हलवून घ्या आणि त्याचा रंग मस्त पिवळसर झाला की मग यात मिक्स करा। तर रेडी आहे आपलं इथं मिल्क शेक। त्यावर मी थोडंसं डेकोरेशन करून घेते। पिस्ताचे पातळ पातळ काप केलेले आहेत ते यावरून टाकून घेते। तर कशी वाटली ही रेसिपी? आय होप तुम्हाला रेसिपी आवडलीच असेल आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पूजास किचनवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी आपण रोज अपलोड करत असतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।